नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3च्या माध्यमातून आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये तुम्हाला संस्था नक्की कशा पद्धतीने संपर्क करणार आहे या संदर्भातला विचारणा महाराष्ट्रातील संपूर्ण अभियोग्यताधारकांची मला त्या ठिकाणी आपल्या कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळते. त्या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आत्तापर्यंत तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचा संपूर्ण अभ्यास आणि त्या संदर्भातली संपूर्ण तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रामाणिक देण्याचा मी प्रयत्न करत असतो. अपेक्षा एवढीच आहे, नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. व्हिडिओला लाईक करत जा, कारण की तुमचा एक लाईक मला चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन देत असतो. आपण जर पाहिलं तर बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आम्ही संस्थेशी कशी संपर्क करणार आणि संस्था आम्हाला कशी संपर्क करणार. तर त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही नोंद केलेला आहे पवित्र पोर्टलला, तुमचा ईमेल आय डी जो तुम्ही नोंद केलेला आहे तो नेहमी त्या ठिकाणी चालू ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, कारण की आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुमच्या मॅसेज, हा टेक्स्ट मॅसेज आहे, हा मला एका संस्थेचा मॅसेज आलेला आहे आणि या मॅसेजमध्ये पहा साधारणतः 1 जुलैचा हा मॅसेज आहे आणि 9 जुलैला माझा इंटरव्ह्यू शेड्यूल केलेला आहे. इथे जर पाहिलं तर परत 2 जुलैला मला मॅसेज पडला आहे. 2 जुलैच्या मॅसेजमध्ये माझा 12 तारखेला इंटरव्ह्यू ठेवण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मॅनेजमेंट कोणती आहे तुम्हाला या UDIS नंबरवरून समजते. पहा म्हणजे 27-25-05 इथे पण पहा 27-30-12 SC 064 म्हणजे ती मॅनेजमेंट कोणती आहे ती तुम्हाला त्या UDIS नंबरवरून समजते. इथेही 14 तारखेला माझा इंटरव्ह्यू आहे, ती आस्थापना. आता या सगळ्या गोष्टी कुठं चेक करायच्या तर हा मॅसेज आधी तुम्हाला येतो. मॅसेज आल्या तुमच्या लॉग इनला जायचं. लॉग इनला गेल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इनवरती अगदी संपूर्ण नंबरसह माहिती दिलेली असते आणि बऱ्याचशा ज्या संस्था आहेत त्यांची अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित पत्र तुम्हाला येतात. अगदी जर पाहिलं तर हे मुंबईचं भारतीय विद्याभवन आहे, भवन्स कॉलेज, त्यांनी पत्र मला पाठवलं होतं 1 जुलै 2025ला. इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट टीचर शिक्षण सेवक. इथे जर पाहिलं तर ॲज पर इंटिमेशन फ्रॉम द पवित्र पोर्टल यू हॅव बीन अलॉटेड आवर ज्युनियर कॉलेज फॉर इंटरव्ह्यू टू द पोस्ट ऑफ असिस्टंट टीचर शिक्षण सेवक. द डिटेल्स ऑफ द इंटरव्ह्यू आर ॲज शोन बिलो. आपण जर पाहिलं तर नेम तुम्हाला त्या ठिकाणी माझं दिसतं आहे आणि विषय दिसतो आहे, डेट आणि डे दाखवलेला आहे वेनसडे 16 जुलै 2025. टाईम दिलेला आहे मला 10 AM. वेळसुद्धा आपल्याला कळते आणि ठिकाणसुद्धा दिलं आहे. अशा पद्धतीची माहिती येते. दुसरं पत्र मला त्या ठिकाणी आलेलं होतं भारतीय विद्यापीठाचं, त्यांनी देखील इथे संदर्भित सर्व माहिती दिली आहे. पहा, वरील संदर्भित पत्रानुसार आपणास कळविण्यात येते की शासनाकडून पवित्र प्रणाली शिक्षक भरती, आता तुम्हाला इथे येणार टेट 2025 फेज 1 प्रक्रियेकरता आपली शिफारस करण्यात आलेली असून संस्थेचे मूळ कागदपत्र पडताळणी, अध्यापन कौशल्य व मुलाखत बुधवार दिनांक, आता माझा दिनांक दिला होता त्यांनी आणि वेळ देखील मला दिलेली होती 11 ते दुपारी 2 या वेळेत मूळ कागदपत्र पडताळणी व अध्यापन कौशल्य निरीक्षण भारतीय विद्यापीठाचे शंकरराव मोरे विद्यालय व सुभराव कदम ज्युनियर कॉलेज एरंडवणे कोथरूड पुणे 38 येथे करण्यात येईल आणि मुलाखती सदर नेमून दिलेल्या दिनांकास दुपारी 3 ते 5 या वेळेत भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयामध्ये IMED एरंडवणे कोथरूड पुणे 38 येथे उपस्थित राहावे. आता इथे स्वखर्चाने त्यांच्या काही सूचना दिल्यात आणि नंबर पण दिला आहे. पहा, त्यांनी संपर्क करायला. सूचना महत्त्वाची अशी आहे, मुलाखती करता येताना सोबत आपण स्वप्रमाणपत्र नमूद केलेल्या मूळ दस्तऐवज व सदर मूळ दस्तऐवजांच्या साक्षांकित छायाप्रती 2 प्रतीत व आधार कार्डची छायांकित प्रत मुलाखतीवेळी सादर करणे अनिवार्य राहील. आपण स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या प्रमाणपत्रांनुसार दस्तऐवजांची छाननी पडताळणी करतेवेळी मूळ प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य राहील. स्वप्रमाणपत्रांनुसार सादर केलेली प्रमाणपत्रे याची सत्यता पडताळली जाईल. स्वप्रमाणपत्रात नमूद केलेल्या प्रमाणपत्रातील एखादे प्रमाणपत्र असत्य आढळल्यास मुलाखतीस अपात्र ठरवण्यात येईल. समांतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकरणाकडील
प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. मुलाखतीस येताना आपणास संस्थेकडून प्राप्त झालेल्या ईमेलची प्रत मुलाखतीवेळी सादर करावी. आता ही प्रत मी घेऊन गेलो होतो. त्यानंतर ही पुढची संस्था आहे, त्या संस्थेच्या शिक्षकांनी एक ग्रुप बनवला होता, व्हॉट्सअप ग्रुप, आणि त्याच्यावरती सूचना आल्या होत्या. उपरोक्त विषयान्वये आपली पवित्र पोर्टल टप्पा 2द्वारे आपल्या संस्थेमध्ये शिक्षक मुलाखतीसाठी पात्र उमेदवार म्हणून निवड झाली आहे. आपली मुलाखत मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी संस्थेच्या प्रांगणातील अहिल्याश्रम 896 नानापेठ क्वार्टर गेट जवळ पुणे 411-002 येथे सकाळी 10 वाजता आयोजित केलेली आहे. बघा, 10 वाजता माझी मुलाखत होती. जर कोणाला सदर दिवशी इतर ठिकाणी मुलाखत असेल तर पहा, आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की एकाच दिवशी जर 2 इंटरव्ह्यू असेल तर त्यांनी काय करायचं, असं तुम्हाला त्यांनी सोय दिलेली असे तुम्ही संपर्क करू शकता. त्यांचा संदर्भित ईमेल केलेली प्रत ईमेलद्वारे आम्हास कळवावी. त्या संदर्भात संस्था नंतर निर्णय घेईल व तो निर्णय आपणास कळवण्यात जाईल. आणि त्यांनी आम्हाला मेल ID दिला होता. मुलाखतीस येताना सर्व मूळ कागदपत्रे आणावीत, तसेच एक झेरॉक्स सेटसुद्धा आणावा. मुलाखतीस आपण सर्वांनी मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी सकाळी 9:30 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. मुलाखत प्रक्रिया 4 टप्प्यात असेल. सर्व कागदपत्रांची तपासणी, पाठनिरीक्षण, उमेदवाराचे सामान्य ज्ञान व विषय ज्ञान, उमेदवाराचे व्यक्तिमत्व, सर्वांना शुभेच्छा, अशा प्रकारचा मेसेज होता. आता यांची डेट काय होती पहा बरं, 15 जुलै 2025, आणि सगळ्यात वरचं पत्र इथे सुद्धा 16 जुलै डेट आहे. आणि अजून माझी जी मुलाखत ज्या ठिकाणी मी संस्थेमध्ये आज काम करतोय ती आमची शिक्षण प्रसारक मंडळी, या ठिकाणी माझा इंटरव्ह्यू 15 जुलैला होता. मी तो 15 जुलैचा तो इंटरव्ह्यू दिला आणि या इंटरव्ह्यूला त्यांना मी या मेलवरती मेल केलेला होता की मला आज तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला येता येणार नाही. अशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये असणारे सर्व प्रश्न दूर करण्याचं काम मी प्रामाणिकपणे करत आहे. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.